शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण वन्नूर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या गावामध्ये आहे. आज मी आदमापूरला आलेलो आणि येता येता संदीप महावीर चौगले पेशाने शिक्षक आहेत, तर त्यांच्या शेतामध्ये आपण थांबलोय. ऊसाची जाडी जर बघितली तर तुम्हाला समजत असेल किती कष्ट केले. किती जरी म्हटलं तरी सर मास्तर लोक चिकट असतात. मला माहिती आहे, कारण माझ्या घरात शिक्षक आहे. कुठलंही काम एखादं जर करायचं म्हटलं तर शिक्षक लोक अतिशय चांगल्या पद्धतीने करतात आणि तुमच्या शेतामध्ये हे मला दिसतंय आता. मित्रांनो, ही 7 फुटाची लागवड आहे. 2 ओळीतलं अंतर 7 फूट ठेवलंय आणि 2 रोपातील अंतर 1.5 फूट ठेवून ऊसाची लागवड केली. सर काय 7 फुटाच्या लागवडीचे काय फायदे जाणवतात? कारण काय तर एकतर तुम्ही हे एवढ्या पाऊस जास्त पडणाऱ्या भागातला आहे. अशा ठिकाणी 7 फुटाचं पण धाडस करायचं, पण काय म्हणजे का नेमकी 7 फुटाची लागवड केली? कारण पूर्वी 4.5 आणि 5 फुटापर्यंत मी सोडलेल्या सऱ्या आहेत. बरं. आणि 7 फुटामध्ये पहिल्यांदाच मी दीपक चौगुले आणि प्रवीण चौगुले यांचे 2 प्लॉट बघितल्यानंतर माझ्या मनात पण आलं की 7 फुटांना आपण करायला पाहिजे. आणि तुमचे व्हिडिओ मी न चुकता, कुठलाही व्हिडिओ मी न चुकता बघतोय. आणि स्टार्ट टू एंड मी तुमचं सगळे व्हिडिओ डे 1 पासून मी बघतोय की माझं नियोजनात काय चुकतंय का काय. मी तुमच्या प्रशिक्षणाला कधी आलो नाही, पण तुमचा व्हिडिओ मी मिस केलेला नाही कुठलाही, कारण मला त्यातनं काही तर वेगळं शिकायला भेटतंय. आणि 7 फुटावर करण्याचं कारण म्हणजे या दोघांचे प्लॉट मी मागच्या वर्षी बघितले आणि मला लक्षात आलं की असं पण आपण करू शकतोय. आणि मग मी 7 फुटाचं करायचं नियोजन केलं. फायदा काय जाणवला ह्याचा? म्हणजे फायदा हा जाणवला की 7 फुटाच्या सरीमध्ये एकतर त्याला सूर्यप्रकाश जो मिळणार आहे जास्त तो भरपूर प्रमाणात मिळणार आहे. आणि 5 फुटाच्या सरीमध्ये माझ्या एकही कोंबरी कुठं निघली नव्हती. बरोबर. पण या प्लॉट मध्ये मला जेटे जे आहेत, म्हणजे आता जे वॉटर शूट दिसतात, भरपूर आहेत. 2-3 आत्ताच निघले, बरोबर. ज्याचा मला फायदा भविष्यात उत्पादन वाढीत 100% होण्याची शक्यता आहे. म्हणजे एकतर पाला निघल्यानंतर वॉटरशूट निघलेत. हो बरोबर. आणि वॉटरशूट जे आहेत प्रत्येक गड्ड्याला 2-3 आपल्याला एका गड्ड्याला 8 ते 9 ऊसाची संख्या पाहिजे. आणि आता 6-7 ऊस आहेत आणि परत निघलेले वॉटरशूट हे असं मिळून ऊसाची संख्या चांगल्या पद्धतीने बसेल. ऊसाला जाडी देखील जर तुम्ही बघितली तर जाडी देखील सुंदर आहे. त्यांच्या मागे आता ऊस आपल्याला दिसतोय. ऊसाची जाडी जर बघितली तर जाडी देखील चांगल्या पद्धतीने आल्या. सुरुवातीला पावसाचा काय त्रास झाला काय? भरपूर पावसाचा त्रास म्हणजे पहिले 4 महिने पावसामुळे प्लॉट मागे राहिला. बरोबर. पण नंतर आम्ही बऱ्यापैकी त्यामध्ये ग्रोथ करू शकलो. ओके. पण थंडीमुळे पुन्हा तो त्रास जाणवला. बरोबर. पण मोठी सरी असल्यामुळे मला असा फायदा जाणवतो की काय, आज हा प्लॉट म्हणजे 6-7 महिन्याचा झाला तरी सुद्धा पुढच्या आम्ही 2 फवारण्या 100% घेऊ शकतोय. बरोबर. आणि त्या 2 फवारण्या ह्या 7 फुटामुळे शक्य होणार आहेत. बरोबर. म्हणजे फवारणी वगैरे करणं शक्य आहे 7 फुटाच्या हो सरीमध्ये. हो. ड्रीप सुरुवातीला टाकलं नव्हतं काय? मला आता तुम्ही बोलता बोलला. ड्रीप सुरुवातीला न टाकल्याचा एक तोटा झाला की आम्हाला मातीआड खतं जी करायची होती सुरुवातीचे 2 डोस ते आम्ही करू शकलो नाही, कारण 4 महिने पाऊस सलग होता. बरोबर. जर आमचं ड्रीप असतं तर त्या ड्रीपनं आम्ही व्यवस्थित खताचं व्यवस्थापन करू शकलो असतो. जे आमचं जरा खताचं व्यवस्थापन थोडंसं चुकलं. ते बरोबर. ते खताचं व्यवस्थापन सुरुवातीच्या अवस्थेत जास्त पाऊस असल्यामुळे बिघडलं. मला परवा दीपकने ह्या प्लॉटमधले फोटो आणि व्हिडिओ पण पाठवलेले. जी गोष्ट आता आपण इथं करायची आहे ती राहिली थोडी, ते मित्रांनो सांगतो मी तुम्हाला. ऊसाला माती लावताना बुडक्यामध्ये माती गेली नाही अशी नाही, पण ही कडांगी जी आहे ही कडांगी अशी उंच राहिल्या भोंड्यासारखी. आता मी त्यांना काय सांगितलं बघा, इथं आपण केलंय की असा भोंडा पूर्ण प्लेन करून घ्यायचा, ऊसाच्या बुडक्यात माती टाकायचे, पलीकडच्या बाजूनं पण ह्या बाजूनं पण अशा ऊसाच्या बुडक्यात माती लावून घ्यायचे. आता बुडक्यात माती ढकलणारच आहोत आपण, तर मग ह्याला रासायनिक खताचा डोसही आपण आता टाकू शकतो. म्हणजे इथनं असा रासायनिक खताचा आता डोस टाकायला मी सजेस्ट केलं त्यांना. यामध्ये 14-35-14 अमोनियम सल्फेट, पोटॅश असा रासायनिक खतांचा डोस ह्याच्यामध्ये टाकायचा आणि त्याच्यानंतर परत माती ढकलायची, म्हणजे बरोबर हे मातीच्या आड होते. सर, उत्पादन टॉप किती आहे तुमचं? मी आतापर्यंत एकरी 80 टनापर्यंत गेलाय. या वर्षीचा ऊस तुटला तो माझा 2.25 टनानं जवळजवळ मी उतारा काढलाय. पण जर 100 टनापेक्षा जास्त काढायचं झालं तर 7 फुटाशिवाय पर्याय नाही, हे मला तुमच्या मार्गदर्शनातून दिसतंय. कारण फवारण्या 7 फुटाच्याच होऊ शकतात. भरणीनंतर 3 ते 4 किंवा 5 पण करू शकतात. शेतकऱ्याच्या चिकाटीवरती ते डिपेंड अवलंबून. मित्रांनो, फायदा बघा 7 फुटाच्या सरीतला. आता पाचट वगैरे काढले, पाचट पूर्ण काढल्यानंतर पूर्णपणे सूर्यप्रकाश मातीपर्यंत येतोय, जमीन सुटसुटीत राहत्या,
पाहिजे तेवढी ऊसाची संख्या मिळते, ऊसाला जाडी बघा किती सुंदर पद्धतीने आल्या. आणि थंडीमध्ये सगळ्याच प्लॉटची परिस्थिती थोडी यावर्षी बिघडल्या, पण आता परिस्थिती थंडीमध्ये नंतर आता थोडं ऊन पडायला चालू झालं, इथनं पुढे सुधारायला आणि कोंबऱ्या पण चांगल्या पद्धतीने निघतील. नक्कीच सर 100 टनाचं टार्गेट या प्लॉटमध्ये सुरुवातीला पूर्ण होईल. आळवणी फवारणीचा काय फायदा जाणवला काय? 100%. कारण मी तुमचं गन्ना मास्टरचं किट बरेच वर्ष वापरतोय. मी प्रत्येकाला सजेस्ट करतोय, माझ्याजवळ जो येतोय त्याला, तुमच्या किटचा फायदा हा आहे की सुरुवातीपासून जो नियोजन करणार आहे 100 दिवसात तो प्लॉट 100% भरायला येतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, कितीही पाऊस असू दे, त्यात फुटवं काढण्याचं तुमचं जे फवारणीचं हे आहे ते सगळ्यात खूप वेगळी यंत्रणा आहे. आणि हे मला गन्ना मास्टर कडून चांगलं, म्हणजे कमी बजेटमध्ये चांगलं खत किंवा चांगल्या पद्धतीच्या फवारण्या आणि आळवण्या, मला वाटतं मार्केटमध्ये असणाऱ्या एवढ्या कमी पैशामध्ये एवढ्या चांगल्या फवारण्या आणि आळवण्या देणारं कुठलंही प्रोडक्ट मला दिसलं नाही. मी सुद्धा ते बघितलेलं आहे, बरेच प्रोडक्ट बघितले. त्यानंतर गन्ना मास्टर जेव्हापासून मी यूज करतोय, मला वाटतं मी तुमचं गन्ना मास्टरचं किट जेव्हापासून सुरू झालेलं आहे तेव्हापासून मी नियमित वापरतो आणि कुठलाही प्लॉट त्या आळवणी आणि फवारणीशिवाय मिस करत नाही. सर शुभेच्छा तुम्हाला. पुढलं खतांचं नियोजन हे आता डोस टाकल्यानंतर परत ड्रिपमधनं जे खतांचं नियोजन आपल्याला करायचं आहे, तर ते खतांचं नियोजन प्लॉट बघून करू. सद्गुरू बाळूमामांच्या कृपेनं दर महिन्याला मी इथनं जातोच, आता काही जास्त आत नाही. दर अमावस्याला तुमच्या प्लॉटला व्हिजिट करता येईल आणि नियोजन आपल्याला इथनं पुढं करता येईल. कागलमध्ये मित्रांनो, वन्नूरमध्ये आपल्याकडं दीपक चौगले आपले शेतकरी आहेत, त्यांच्याकडे इथं किट उपलब्ध आहे. तर गन्ना मास्टरचं किट तुम्हाला जर हवा असेल, कागल, गडिंग्लज ह्या सगळ्या भागामध्ये इथल्या, आजरा वगैरे, तर इथं दीपकच्याकडे तुम्हाला किट मिळेल. दीपकचा नंबर देखील मी इथं तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. सुंदर प्लॉट आहे, रस्त्यापासून जवळ आहे. रोडला बघा एक गणपती, वारुळाचा गणपती म्हणून असा गणपती आहे तिथं, त्या फाट्यापासून तुम्ही आत आला की एकदम जवळपास 100-200 मीटर अंतरावर रस्ता जातोय. तर तिथे सरांचा प्लॉट आहे. सरांचा नंबर ही देतोय इथं. त्यांना वाटलं सर फोन करून प्लॉट बघायला, या भागातील शेतकरी असेल तर अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे. भेटू परत नवीन व्हिडिओ. धन्यवाद.